आजची आपली जी पाहुणी आहे 1960च्या दशकात या अभिनेत्रीने अक्षरशः धूम मचवली होती. मंडळी, तो हसता हुआ नूरानी चेहरा म्हणजेच दुसरं कोणी नसून जीवन कलाताई आहे. फॉरेनला गेले, फॉरेन समोर मोहम्मद रफी, किशोर कुमारनी सांगितलं याच गाण्यावरती डान्स झाला पाहिजे. एक एक वर्ष, दोन दोन वर्ष पिक्चर चालूच. प्राण तर एवढा खुश माझ्यावर के अरे जीवन तू कमाल की चीज हो. याने दारू पिणे की जरूरत नाहीये. मनोज कुमार घाबरायचा हिरोईनशी बोलायला. त्याची बायको असायची बरोबर सारखी आणि इतकं छळलं त्याला. ती समोरून अशी ते डोळे मोठे करून बघत होती नुसती. मी देखती हूँ रात को बॅकअप होने दो. महाराज याचे जेवण बनवायला साधं जेवण, वरण भात भाजी आमटी. मालाशीला पण खाली बसून मनोज कुमार खाली मांडी घालून बसायची जेवायला. सितारा देवी डान्सर, त्यांच्यावर मी गेले कोटा बुंदी म्हणून बंदूक बिंदूक घेऊन सगळे डाकू बसायचे समोर. सितारा देवी, ये लड़की कौन है, ये इसको छोड़ दो इधर ही, आप लोग जाओ. हे काय 500 पिक्चर मध्ये काय झाले काय? 500 पिक्चर मध्ये काम केलं. 500 पिक्चर. मी जीवन केला राम केळकर. मला कांचन अधिकारी या माझ्या मुलीनी मला शो मध्ये बोलवलं. मला खूप आनंद झाला. रे कांचन अधिकारीचा शो कायम चालू राहू दे. मी म्हातारी जरी झाले खूप तरी मी येणार आणि गप्पा मारणार. मला अतिशय आवडला आणि तिला माझा आशीर्वाद आहे. तिचा शो, तिची कंपनी जोरात चालून दे. खूप तिचं नाव होऊ दे, खूप पैसा कमवून दे. अगदी माझी परमेश्वराजवळ इच्छा आहे बस. नमस्कार मंडळी, मी कांचन अधिकारी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे द कांचन अधिकारी शो. मंडळी, चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण की त्याद्वारे काय होणार आहे, मी जे एपिसोड्स करते ते सगळे तुमच्याकडे ऑटोमॅटिकली जाणार आहेत आणि तुम्हाला ते पाहायला मिळणार आहेत. म्हणजे यू नीड नॉट हॅव टू वेट फॉर इट. आणि मी इतक्या मोठमोठ्या व्यक्तींना बोलवते तेव्हा त्यांचे विचार, त्यांचं आतापर्यंतचं घडलेलं करिअर, हे सगळं तुम्हाला त्याद्वारे कळणार आहे. सो चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब द कांचन अधिकारी शो. बरं मंडळी, आजची आपली जी पाहुणी आहे ती एक प्रथितयश अभिनेत्री आहे. 1960च्या दशकात या अभिनेत्रीने अक्षरशः धूम मचवली होती असं आपण म्हटलं तरी चालेल. तुम्हाला मराठीतलं ते गाणं आठवत असेल ना, रेशमाच्या रेखांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी दामी काढीला, हात नगा लावू माझ्या साडीला. हे इतकं जुनं गाणं आहे, परंतु आजही आपणा सर्वांच्या ओठावरती तितकंच ताजतवानं आहे. आणि हे गाणं सादर करणारी जी अभिनेत्री होती ती म्हणजे जीवन कला. मंडळी, तसंच एक दुसरं गाणं आहे आणि ते म्हणजे हसता हुआ नूरानी चेहरा, काली जुल्फे रंग सुनहरा. मंडळी, तो हसता हुआ नूरानी चेहरा म्हणजेच दुसरं कोणी नसून जीवन कलाताई आहे. चला तर मग मंडळी, स्वागत करूया जीवन कलाताईंचं. जीवन कलाताई, नमस्कार. 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 आज तुम्ही माझ्या या शो मध्ये आलात, द कांचन अधिकारी शो मध्ये. आमच्या शोला 4 चांद लागले. अगदी मी तर इतके खुश झाले आणि केव्हाची वाट बघते, केव्हा कांचनकडे जाऊन मी बोलते तिच्याशी. तू आहे तशी सुंदर आहेस. अरे एकदम छान छान सुंदर. मला कॉम्प्लिमेंट कमिंग फ्रॉम यू, इट्स अ बिग थिंग फॉर मी. मगाशी मी माझ्या इंट्रोडक्शन मध्ये म्हटलं तसं, हसता हुआ नूरानी चेहरा, तो हाच चेहरा. जीवनताई, आता आपल्याकडे राईट्सचे इश्यूज असतात, तर मला असं वाटतं की मी जस्ट म्हणजे माझ्या आवाजातलं गाणं आता लोकांना बेअर करून घ्यायला लागेल, पण मी गाते आणि तुम्ही हातवारे करा. कशावरती? हसता हुआ. रेडी? चालेल. 1 2 3 गो. हसता हुआ नूरानी चेहरा, काली जुल्फे रंग सुनहरा, तेरी जवानी तौबा तौबाए, दिलरुबा 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 दिलरुबा. वाव जीवनताई, अजूनही तीच लचक, अजूनही तोच नखरा आणि अजूनही त्याच अदा.
घायाळ केलं तुम्ही मला. अगदी म्हणजे काय घायाळ म्हणजे काय सगळे अजूनही माझे फ्रेंड्स आहेत एवढे हम्म, एवढे मैत्रिणी आहेत मित्र आहे आणि त्यांच्या समोर हेच गाणं गाते. हम्म. फॉरेनला गेले फॉरेन समोर मोहम्मद रफी किशोर कुमारनी सांगितलं याच गाण्यावरती डान्स झाला पाहिजे क्या बात. म्हणून मी याच गाण्यावर करते आणि हिट गाणं आहे ना. हो, पैसे पब्लिक थिएटरवर पब्लिक पैसे फेकायचं. पैसे हो. फेकायचे. पूर्वी अगदी कॉइन्स अशा उधळल्या हो, जायच्या. अगदी. खरं तो जमाना एकदम गोल्डन जमाना होता. गोल्डन म्हणजे काय एकदम सिल्वर गोल्डन डायमंड आणि इतकं जुबिलीज व्हायच्या हो पिक्चर. आता अगदी. म्हणजे फ्रायडे सॅटर्डे संडे म्हटलं की लगेच मंडेला दुसरं येते की काय असं हो. वाटतं. आणि एका थिएटरवरती किती एक वर्ष 2 वर्ष पिक्चर चालूच ते खरंच. काढायचेच नाहीत पिक्चर. खरंच. एवढी गर्दी असायची मॅटिन Yes. शो दुपारचा शो रात्रीचा शो चालूच. पारसमणी पिक्चर एवढं हो. हिट झालं ना केवढं पिक्चर. गाजलेलं आहे. आणि खूप खूप त्याच्यामधलं तुमचं दुसरं एक गाणं होतं मोहब्बत करेगी असर धीरे धीरे. धीरे धीरे काय सुंदर गाणं होतं. सुंदर मोहब्बत बघू मला त्याच्यातलं. करेगी असर धीरे 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 प्राण हा. प्राण बरोबर प्राण तर एवढा खुश माझ्यावर के अरे जीवन तुम कमाल की चीज हो याने दारू पीने की जरूरत नहीं है. दारू पीने की सारी जरूरत नहीं. अदा आपको देख नशीली के आंखें नशीली और क्या चाहिए. आपको देख के ही नशा चढ़ जाता है उतरेगा नहीं कभी. क्या कभी नहीं बात भाई. क्या बात. तो उतरेगा नहीं तो फिर कभी उतरेगा. नहीं उतरेगा आप चलो मेरे साथ अभी किधर चलो मैं नहीं आ सकते किधर. फार सज्जन मनुष्य हो. जॉली तेवढा सज्जन येस. एकदम कधी वाईट आणि दृष्टीने इंडस्ट्रीतला टॉपमोस्टचा विलन आणि तो इतका सज्जन. आणि कधी वाकड्या नजरेने पाहणार नाही कधी वाईट बोलणार नाही. येस. पण मला मला माझ्याकडे बघून तो खुश म्हणजे एवढा खुश व्हायचा की अरे बस. वा वा वा. क्या बात आहे क्या बात आहे. तसंच तुमचं दुसरं एक गाणं रेशमाच्या रेखांनी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला हात नगा लावू माझ्या साडीला. लावला की. नको बाई. जीवनताई तुमच्या बरोबर ना अतिशय मन मोकळेपणाने मी हसू शकते. अगदी तुमच्याबरोबर अगदी. जीवन जगू शकतो माणूस असं माणूस म्हणणं. जगू तुमचं शकतो. नाव जे आहे हो. स्पेशली जीवन कला इतकं टॉपमोस्ट नाव आहे. आणि माझ्या असं वाचनात आलंय की ते नाव तुम्हाला लता दीदींनी दिलेलं आहे. अगदी लता दीदी माझ्या म्हणजे माझा जन्म झाला ना पुण्याला त्यात आम्ही वाड्यात राहत होतो तर त्या आल्या होत्या. गंगू मावशीला मुलगी झाली म्हणून आले होते आणि बारशाला त्यांनी म्हणाली गंगू मावशी तुमच्या जीवनातली कला आहे ही. वा. कारण त्या पण मोठ्या आर्टिस्ट होत्या आई माझी. हो. फार हिस्टॉरिकल पिक्चर मध्ये डॉक्टर ऑफ मराठा इंग्लिश पिक्चर हिंदी पिक्चर सगळे इंग्लिश पिक्चर निघायचे तेव्हा ब्रिटिश लोकांचं काळ होता. आपल्या आईचं नाव माझी आई नाव काय. गंगूबाई हा. नुसतं गंगूबाई. अच्छा. आणि ते ते खूप हिट होत्या का हिस्टॉरिकल पिक्चर मध्ये. नंतर माझा जन्म झाला बरेच वर्षांनी. पण लता दीदीने सांगितलं आई गंगू मावशी तुमची जीवनातली कला आहे तुमचं नाव जीवन कलाच ठेवा. वा क्या बात. दुसरं लोक म्हणतील फार मोठं नाव आहे हा. नाही तर नाव तेवढंच राहणार मोठंच नाव राहणार मोठं नाव होणार इतकं कला मोठी होणार हो. चांगली होणार तेवढं नाव जीवन कलाच ठेवा. तुमचं इतके गाजलेली पिक्चर आहेत यांचे मी तुम्हाला सांगते हिमालय की गोद में असेल सरस्वती चंद्र असेल पारसमणी ज्यातला हसता हुआ नुरानी चेहरा एवढं हे झालं. इव्हन सरस्वती चंद्र मधला तुमचा तो जो डायलॉग आहे आणि ज्याच्यावरती नूतनजी तुम्हाला एक हो, थप्पड एक देतात. मारली. थप्पड किती मार खाव्या लागले नाही नाही काही नाही असं तिने जास्त नाही मारले बिचारे. तसं आणि मी ऍक्शन केले ना काही नाही लागलं म्हणून. ती म्हणाली महाराष्ट्रीयन मुलगी आहे तिने ऍक्शन जी मी केली ना काही लागलं नाही म्हणे मी खलास झाले तिथे. म्हणजे तू मला खाऊन टाकलं मी एवढं मारून देखील तू खाऊन टाकलं मला. मला त्याच्यामध्ये तुमचा थोडा विलनिश कॅरेक्टर म्हणजे वॅम्पिश कॅरेक्टर होता. पण मला एक गोष्ट तुम्हाला विचारायचं इतका सुंदर चेहरा इतकी अदा तुमच्यामध्ये म्हणजे डान्स ठासून भरलाय तुमच्यामध्ये एवढं सगळं असताना पण तरी पण अजून मेन लीड हे तुम्हाला कमी मिळाले. मेन लीड पुत्र व्हायचा मध्ये मिळाले पुत्र व्हायचा. अच्छा. अखेरचा हा तुला दंडवत
सोड सोडून ते मी जाते लता गाव. दीदींचं पिक्चर हो. अखेरचा तुला दंडवत हो. सोड. ती लीड कॅरेक्टर होती. अच्छा. आणखीन मराठात इतकं मिळवावं त्याच्यामध्ये मुख्यच काम होतं माझं. अच्छा. आणि पुत्र मध्ये जिथे सागरा धरणी मिळते क्या बात. तिथे तुझी मी वाट वाट पाहते पाहते. गाणं किती फेमस झालं. हो. अजूनही अजूनही सकाळ चालतं. झालं हो. रेडिओवरती पहिलं ते गाणं असतं. करेक्ट आहे, करेक्ट हा, आहे. जिथे सागरा धरणी मिळते. आणि तिथे तुझी मी इतकं वाट सुंदर पाहते. पिक्चर होतं ते सगळी गाणी टॉप होते. येस, सगळी गाणी येस. जिथे सागर तुमचा जन्म झाला पुण्याला, पण त्याच्यानंतर तुमच्यावरती गाण्याचे संस्कार जे आहेत, ते कोणी केले? कोण गुरु तुमचा? डान्स म्हणजे काय मी 2 वर्षाची असंच होते. हं, रस्त्यावर माझी आई न्यायची मला. हं, तर त्यावेळेस रेकॉर्डिंग वगैरे करायचे हं, रेकॉर्ड हं, वगैरे. हं. तर मी ना आता डान्स करायची फुटपाथवर. फुटपाथवर सुरू सुरू माझा डान्स. खूप गर्दी जमायची. अरे कोणाची मुलगी किती सुंदर डान्स करते. गर्दी जमायची. आई म्हणायचे, "काय गं बाई मला ओढत न्यायची मग. बस झालं किती वेळ डान्स करते की बस झालं." मग लता दीदींनी सांगितलं, "नाही, नाही. तिला हं, तिची कला पूर्ण करा. हं, तिला गुरु ठेवा." हं, बाळासाहेब गोखले माझे गुरुजी होते. हं, त्यांनी क्लासिकल शिकवलं हं. आणि रंजन साळवी म्हणून होते. त्यांनी सगळे हां. पिक्चरचे डान्स हो, शिकवले. त्याने पुष्कळ पिक्चरं बरसात केलेले. में तक दिन दिन. ते मी हो. अशी करून दाखवायची ना तक हां, दिन दिन हां. कमरे. ते सगळे खुश व्हायचे. गणपतीमध्ये कार्यक्रम मध्ये मीच तेव्हा 5 वर्ष मेळे पण पुष्कळ असायचे. मेळ्यांमध्ये पण मेळा हां, 5 वर्षाची होते आणि हां. त्यावेळेस गव्हर्नमेंटने सांगितलं होतं लहान मुलींनीच डान्स केला पाहिजे, मोठ्या मुली नाही पाहिजे. हो, तर अच्छा. मी लहान 5 वर्षाची सगळे ते जे आकायचे 7 सगळे. वाजता कार्यक्रम सुरू व्हायचा तर रात्री 12 वाजेपर्यंत. ओ बापरे! मी डान्स करायची. हे गाणं संपलं की दुसरं गाणं ते अनारकली मधली हो. सगळी गाणी डान्स करायची मी. अच्छा. बरसात में झालंच तर अनारकली मधली सगळी गाणी, हां. वैजंती मालाची गाणी अच्छा. सगळे मीच करायचे. आणि रंजन साळवे म्हणून होता माझा हां, जोडीदार. हां. तो पण डान्स करायचा माझ्याबरोबर. अच्छा. त्यांनी पिक्चरची गाणी त्यांनी शिकवली आणि हां, क्लासिकल कथ्थक हां, हे बाळासाहेब गोखलेंनी शिकवलं. हां. अवघाची तर सौ तुम्हाला पहिला चान्स पिक्चरमध्ये कोणी दिलेला होता? ते दत्ता धर्माधिकारी. अच्छा. त्यांनी लहान त्यांचं मुलं पहिलं पिक्चर होतं हो, हो. दत्ताजींचं. दत्ता धर्माधिकारी. हं. अखेर जमलं. बेबी हां, बेबी बरोबर, शकुंतला, बरोबर. सुरेखा. 1952 साली पिक्चर आलेलं होतं ते. हां, बेबी शकुंतलांचं. बेबी शकुंतला. काय सुंदर दिसायची होती छान. हो, तेच. त्या सुरेखा ना, मी त्या तेव्हा तुम्ही मला सुरेखाची वाटतं चाइल्ड आर्टिस्ट म्हणून आलात. चाइल्ड आर्टिस्ट. बरोबर ना? त्यावेळेस चाइल्ड हां, आर्टिस्ट. आणि त्याच्यानंतर मग हां. मी मुंबईला आले. हं. मग गुंजोट शहनाई मधलं ते डान्स. ओह! कुठला? अखियां भूल गई ये सोना, दिल ओह! पे हुआ है जादू टोना, हां. शहनाई वाले तेरी शहनाई चीर गई चीर गई. इतकं ओह सुंदर. मीच वॉव! केला तो डान्स. मीच बसवला, मीच केला. ओह हा, वॉव! विजय भट डायरेक्टर होते. हां, विजय भट. बरोबर, बरोबर. फार चांगले हं. डायरेक्टर. ते म्हणाले, जीवन कैसे तुम कुदरत की देन है यार तुमको, कभी छोड़ना नहीं. ये जो हां. कला जो है हो. कुदरत की देन है, तुम हमेशा करते रहो. आशीर्वाद आहे हा आशीर्वाद देवाचा. आहे. खरंच आहे. तुम्ही विजय भट म्हणालात त्याच्यावरनं मला लक्षात आलं. माझे सासरे हा नवनीतलाल अधिकारी हा. हे तेव्हाचे सिनेमॅटोग्राफर होते अच्छा अच्छा. आणि हा. विजय भट हे त्यांचे म्हणजे स्नेही होते स्नेही एकदम. असेल असं. येस. हा, हा. म्हणजे त्यांनी मीना कुमारीच्या जमान्यामध्ये सिनेमॅटोग्राफी केलेली आहे. अच्छा अच्छा. हा. त्यामुळे मार्कंडजी नेहमी हे लक्षात ठेवतात की नाही टेक्निशियन्सना कायम मान द्यायचा. हो कुठे नाही म्हटलं तरी ते जेनेटिक्स येतात हो. हो. ते दॅट फॉलोज. आता येतात. जसं तुमची मुलं आहेत. मनीषा एवढं सुंदर सगळीकडे काम करते. रायटर आहे. मनीषा केळकर. आणि पुढे जाऊन म्हणजे मी येतेच आहे तुमच्या लग्नावरती. पण त्याच्या अगोदर आपण एक हे तुमच्या धावती एक यांच्या नजर घालूयात. तुमचा पंचरत्न 1965 ला तुमचा पिक्चर आलेला होता. त्याच्यानंतर चायना टाउन चायना टाउन 1962 साली. शम्मी कपूर. शम्मी कपूर बरोबर. कसा होते हो शम्मीजी? अरे शम्मी कपूर काय म्हणजे बिजलीचा करंट असतो ना तसे होते ते. सारखे डान्सच करत राहायचे, सारखे डान्स. म्हटले आप मेरे बाप निकले. सरी का डांस करते आप. हाँ, मैं खड़ा भी रहता हूँ तो ऐसे ऐसे ही करता हूँ, ऐसे ऐसे ही करता हूँ. खड़े नहीं रह सकता मैं ऐसे. हलायचे हाँ, सारखे. बस. और तुम तो क्या कमाल है, महाराष्ट्रीयन हो ना, हां. मराठा. दी वॉरियर ग्रेट. ब्लड. बोले तुम महाराष्ट्रीयन हो इसलिए बहुत बड़ी आर्टिस्ट हो. बरोबर आहे. हाँ, बरोबर. और मैं आदर करता हूँ.
जय किती छत्रपति महाराज की जय। वाह! और तुम, मैंने देखा है आपकी पिक्चर है, डांसेस देखा है, बहुत अच्छी करती हो तुम, कला है। और जो तुम डांस करते हो उसमें अश्लीलता नहीं लगती, हां. बहुत सुंदर करती हो तुम, हं. ऐसा कुछ गंदापन नहीं मी लगता म्हणते है। जे अंतरंगात असणं ते कुठेतरी तुमच्या कलाकृतीत उतरतं. अ, बरोबर? तसं ही गोष्ट आहे. तसंच तुमचा एक पिक्चर आहे एक राज हा, 1963 ला आलं होतं. हा, ज्याच्यामध्ये ते गाणं होतं, मोहब्बत करेगी असर हा, धीरे-धीरे. असर धीरे धीरे, या याचे कोण होते हिरो? याचं काम म्हणजे डायरेक्शन कोणी केलं, हां. याचं डायरेक्शन रॉबर्ट मास्टर. अच्छा आणि हे कोण होतं? हिरो, हिरोईन कोण हिरो होते? हिरोईन किशोर कुमार हां. आणि ती मद्रासची हिरोईन जमुना. अच्छा. ओके. जमुना होती, जमुना. ओके, ओके. त्याच्यानंतर मिस्टर एक्स इन बॉम्बे हा, 1964 ला आलेलं पिक्चर तुमचं. हिमालय की गोद में. हा, प्रचंड चाललेलं पिक्चर प्रचंड आहे, 1965 मध्ये आलेलं प्रचंड पिक्चर. आहे. विजय भटच पिक्चर होता हां. हे. हिमालय की गोद में माला तिकडे आहे. सिन्हा, माला मला सिन्हा. सिन्हा हं, इतकी, हं. आणि खूप जॉली, खूप हां. जॉली. ते अच्छा. मनोज कुमार घाबरायचा हिरोईनशी बोलायला, त्याची बायको असायची बरोबर सारखी, तर बायको शकी, ते कोणाशी माझा नवरा बोलतोय, कोणाची जवळ बसलाय बघत राहायचा. तर म्हणायची, मला सिन्हा म्हणायची, जीवन आपण एक मस्करी करेंगे, मनोज कुमार बीच में रखेंगे, दोनों, तुम इधर मैं उधर, अपन मस्करी करेंगे, उसको हक करेंगे, उसको पप्पी लेंगे, और वो बैठेगी सामने तो मजा आएगा. मजा हाँ, जळवायला. तो त्याला मनोज जी इधर आइए ना, जरा आपसे बात करनी है. हं, हे मला सिन्हा, हं. क्या बात करनी है, मैं इधर ही ठीक हूँ, नाही नाही बात करनी है. आणि इतकं छळलं त्याला, ती समोरून अशी ते डोळे मोठे करून बघत होती नुसती, काय आता ह्याला, ह्या पोरींना काय करू. मैं देखती हूँ रात को, बॅकअप होने दो फिर देखती हूँ. गमतीशीर वगैरे. गमती आणि गमती. त्याच्यामुळे कसं होतं सेटवरचं वातावरण पण छान हा, राहतं. चांगलं होतं, म्हणजे चांगलं. एक हसत खेळत हसत असं. खेळत अगदी. तेव्हा असं सगळं म्हणजे खरं तर तेव्हा बघा व्हॅनिटी व्हॅन्स नव्हत्या, काही काही नव्हतं. कपडे कुठेही बदलायला लागायचे, नाही. काही करायला आणि लागायचे. जेवण हां, खाली बसून सगळेजण. महाराज हं. यायचे जेवण बनवायला, साधं जेवण, हां, साधं हं, वरण भात, भाजी आमटी, हं, स्वीट डिश काहीतरी, एक हं. खीर. पण ते खाली बसूनच आम्ही जेवायचो. आम्ही फाईव्ह सगळेजण. स्टार हॉटेलमध्ये कधी आता नाही नखरे जेवलो. फार झाले. हा, आता नखरे जास्त आणि हो, काम कमी. नखरे खूप आता, म्हणजे त्यावेळेस नखरे नव्हते. मालासीला पण खाली बसून, हं, मनोज कुमार खाली मांडी घालून बसायचे हं, जेवायला, साधं जेवण. हं. त्याच्यानंतर तुम्ही जे केलं मराठा तितका मिळवावा 1964. मला याची आठवण सांगा ना रेशमाच्या रेघांनी. एवढं गाणं पॉप्युलर आहे, की आता सुद्धा आता सुद्धा लागतच शिव लागतं आणि जयंतीला. लोकं त्याच्यावर डान्स बसवतात. अहो बसत म्हणजे इट वॉज सच अ बीटी सॉन्ग लाइक एक त्याला रेशमाचे. बीट्स आहेत त्याला. लतानी म्हणजे म्युझिक तिनेच दिलंय ना, येस, लतानी. येस, येस. आणि सेटवर ती मला वाटतं असायची. त्यांचाच पिक्चर ना मराठा तितका हो, मिळवावा. मराठा तुका मिळवावा, हं, तिचं पिक्चरचे डायरेक्शन पण तिने भालजी पेंढारकडे हं, डायरेक्शन हं, केलं. हं. पण ती सेटवर नेहमी असायची. अच्छा. आणि डान्सचे मुवमेंट्स हं, मी फास्ट हं, करायचे. हं, तर हं, ती लता दीदी म्हणाली, हं, जीवन मला जीवन म्हणून हाक हं, मारायची. हं, जीवन फास्ट डान्स नाही करायचं. हं, त्यावेळेच्या बायका कशा करायच्या, हं, हं. असते असते हां, असते असते, अदाकारी. हा आदा, रेशमाच्या रेगाने, असं करायचं, एकदम फास्ट नको. हं. ती स्वतः करून दाखवायची. ओह! पदर डोक्यावरनं पडता कामा नये, ओह! हात नका लावू माझ्या साडीला, असे असे मुवमेंट्स असे करायचे. ती स्वतः डान्स करून दाखवायची. माय ती म्हणायची, गॉड! मला इतकी आवड होती डान्सची. सगळ्या बहिणींना डान्स आवडे. आशाताईला आहे, उषाताईला आहे, मीनाला पण आहे, सगळ्यांना डान्सची आवड. वॉव! अगदी मग ती ती म्हणायची, मी आता माझी आवड मी पूर्ण करते पूर्ण करून सेटवर. घेते. फार छान. त्याच्यानंतर 1959 ला तुमचा गुण झुठी शेनाई हा. सुपर डुपर हिट पिक्चर. अं, त्यातल्या आठवणी सांगा. त्यातल्या म्हणजे गुंज उठे शहनाई मधलं जे गाणं आहे, हां, अखियां भूल गई ये सोना, हां. ते अमिता म्हणाली, मैं तो नहीं डांस करूंगी, ये डांसर है बहुत अच्छी, इसको ही करने दो. अखियां भूल गई ये सोना, दिल पे हुआ है जादू टोना, शहनाई वाले तेरी शहनाई, अखियां भूल गई ये सोना. इतकं गाणं म्हणजे म्हणजे मीच केलं ते. सगळं वॉव! डायरेक्शन वगैरे सगळं मीच केलं. वॉव! चीर कोरिओग्राफी गई पण चीर, म्हणजे तुमचंच हां, होतं ते. सगळंच आहे. ते लेखक होते, त्यांचं काय नाव विसरले मी आता.
पण हा. त्यांनी मला हे पण मला वाटतं विजय भटांचंच होतं का हो पिक्चर? हो विजय भट विजय भट हा. त्यांनी मला सांगितलं की या मुलीला घ्या म्हणून. हा. इतकं सुंदर पिक्चर झालं. तुमचं जीवन ताई आत्ताचं वय काय आहे? आताचं वय म्हणजे मी ना वय सांगत नाही कोणाला, कोणाला सांगत नाही अरे, की मी अजून अहो, मी तरुणच पण समजते, म्हणते तोंडावरती. तरुणच समजते, अजून तरुण समजते. ते माझे राम केळकर लेखक आहेत ना, मिस्टर होते. मिस्टर माहिती ते आहे मला. म्हणाले की तू एकटी कुठे जात जाऊ नको हा, तुला आणखीन परत मागण्या घालतील. मग या वयात पण मागणी घेतील, तू लग्न कर. म्हटलं मी कशाला लग्न करू, एवढा राम सारखा सुंदर, दिसायला सुंदर संजीव कुमार सारखा मला नवरा मिळालाय, Yes. सुलोचनाबाईंनी दिलेला आहे तो. येस. मी कशाला करू, मी तुम्ही का नाही नाही तू मला सोडून कुठे जात जाऊ नको. पिक्चर बघताना माझ्याकडे Yes. बघत बसायची, पिक्चर बघायचीच नाहीत अजिबात. हो मेन हिरोईनच बाजूला हो. असल्यावरती कशाला पिक्चर बघेल काय कोण? अजिबात बघायचे नाही. पण सगळीकडे मला घेऊन जायचे. पण राम केळकर हे एक प्रथितयश लेखक आणि त्यांच्या म्हणजे लेखणीतून उतरलेले सुपरहिट चित्रपट म्हणजे कालीचरण आहे, हिरो आहे, राम लखन आहे, खलनायक आहे आणि आपकी कसम. हा, बाय, काय. आपकी काय कसम क्या काय picture. पिक्चर आणि एक एक त्यातले डायलॉग Dialogues. ते किती पण तेव्हा असे म्हणजे वेळ लागायचा आणि त्यांचं काय सर्कल ते होतं म्हणजे तेव्हा. ते घरीच बसून लिहायचे. पण अजून पण असेल ना कोणतरी को रायटर रायटर म्हणून असायचे, पण त्यांचं ऐकायची नाहीत ते, ते स्वतः. स्वतःच. हा. डायरेक्टरचं पण नाही ऐकायचे, अच्छा. जो प्रकारचं वगैरे नाही. जो मैं लिखता हूँ ना वही लेना पडेगा आपको, नहीं लेंगे ना तो पिक्चर चलेगी नहीं. सुपर हिट रायटर यार. चलेगी नाही. राम लखन सारखे वगैरे पिक्चर, आपकी कसम हा. वगैरे, आणि कालीचरण, अशामध्ये हिरो. देवीचं गाणं घातलंय, हो, वैष्णव देवीचं गाणं. हो, ते हो, म्हणे ये तो यहाँ शूटिंग करनी ही पड़ेगी आपको. म्हणे हो. इतना ऊपर जाएंगे कैसे ते जय जाएंगे. जय शिवशंकर काटा लगे ना हा, जय कंकर. जय शिवशंकर आणि वैष्णव देवीचं हो. माता ने बुलावा है. हाँ, चलो ये देखो बुलाया ये आया है, माता ये ने पिक्चर बुलाया है. हिट होगी, क्या बात होगी, है, जरूर होगी. क्या बात है. आणि मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आले ना, हा. एक किस्सा सांगते. हा. हिंदी येत नव्हतं अजिबात. त्यावेळेस काही टीचर ठेवा, मग शिका, मग त्यावेळेस चांगल्या मुलींना कामं मिळायची. हम्म. तर मला मिळालं एका पिक्चर मध्ये काम, आलं मारा की बेटी, अच्छा. हिंदी पिक्चर, मारुती होता डायरेक्ट, अच्छा. कॉमेडियन. अच्छा. तर त्याच्यामध्ये तो राजा असतो, हा. मुस्लिम पिक्चर, हा. मुस्लिम, हा. सगळे उर्दू, हा. उर्दू भाषा. तर हा. मला हिंदीच नाही येत, तर उर्दू काय बोलणार. तर नाही नाही, हा. मारुती म्हणे, हम्म. चुप, हम्म. घबराने का नहीं, बिल्कुल हम्म. जो डायलॉग है वो बोलती जाओ बस. हम्म. अच्छा, जो लिखा है वो बोलूंगी. हम्म. हम्म. चलो सेट, हम्म. कैमरा स्टार्ट, हम्म. कैमरा स्टार्ट. तर मैं बोलती हूँ, हे मेरे आका. तर आका बोलायच्या ऐवजी मी माझं केलं आणि म्हणे ओ मेरे काका, मैं आपसे बहुत प्यार करती हूँ, बहुत प्यार करती हूँ. अरे कट कट शॉर्ट कर. यायला म्हणाली या पुरीने माझं सगळं मूड खराब केला. काय आता काका करून टाकलं मला. हे मेरे आका, तिथे हा. झाला काका. काकाचा काका झाला. एवढे किस्से मला भयंकर आठवतात बाबा पिक्चर मध्ये. पुत्र मध्ये हा. जिते सागर आदरणे, हो. तिथे माझ्या बरोबर विवेक. हो. विवेक कसलं इतका देखणे, सुंदर, इतका देखणा, इतका हा. सुंदर हो. फिगर. गोरा पान आणि एकदम. त्यांची मुलगी माझ्या Yes. वर्गामध्ये, हुजूर बागेमध्ये पुण्याला, ओ. विवेकची मुलगी. हो. तर विवेकला म्हटलं मी कसं प्रेम करू तुमच्यावर, तुम्ही माझे मोठ्या काकांसारखे. अरे काका कसला आला इथं, काका मी का काही नाही, इथं मी हिरो आहे. हो, माझ्याशी प्रेमाने बघायचं माझ्याकडे, आणि प्रेमाने बोलायचं, प्रेमाने. बरं बाबा, प्रेम आण डोळ्यात, समज तुझा प्रेमी आहे कोणतरी, हा. विवेक आहे म्हणून नको समज, हा. तुझा कोणतरी प्रेमी आहे. हा. बरं म्हणे. मग मी तो शॉट केला, हा. ओके झाला बाबा त्या गाण्यामध्ये. नाही मला खूप खूप सगळ्या हिरो लोकांनी मला शिकवलं. हा. इवन रमेश देव त्याच्याबरोबर नेहमीच काम असायचं मला. हो. मला आठवतंय आपण रमेश देवांच्या प्रत्येक पार्टीला हा, भेटायचो. हो. रमेश रमेशजी म्हणजे मूर्तिमंत काय म्हणतात ना, एकदम असा ज्वलंत ज्वालामुखी असं म्हणावं. ज्वालामुखी. आणि इतकी एनर्जी लेवल्स मिळायच्या ना, अगदी. त्यांच्याकडून आपल्याला एनर्जी हा, मिळायची. फार फार आणि चांगलं. सज्जन रमेश चांगला माणूस रमेश एकदम. म्हणाले काय नेहमी तुझ्या बरोबरच मला काम मिळतं बाबा. म्हटलं काय योगायोग असे बाबा. आणि तू
चांगलं कर बाबा, नाहीतर मी फिका पडेल तुझ्या समोर असा. आज चांगली ऍक्टिंग आपण दोघांनी एनर्जी पाहिजेच. मग त्याच्याबरोबर अवकाशी संसारमध्ये केलं. असं हात नका लावू माझ्या साडीला, ते केलं. जयश्री गडकर होती. अवघा कुठलं तरी पिक्चर होतं, वैशाख कणवा. त्याच्यामध्ये मला प्राइज मिळालं वैशाख कणवामध्ये. वाव. जयश्री बरोबर आहे. जयश्री वा. माझ्यावर खूप इतकी खुश असायची. म्हणजे जीवन तुझ्यासारखी डान्सर मी बघितली पण नाही. खरंच तुमचे मी पाहिले ना क्लिप्स, आणि काय अदा आहेत तुमच्या, आणि ती म्हणे जबरदस्त अदा. मी मुलगा असतं तुझ्याशी लग्न केलं असतं. सप्पक जयश्री दो- गडकर. पण मला आता तुम्हाला तेच विचारायचं की सरस्वती चंद्र हा पिक्चर तुमचा शेवटचा पिक्चर तुम्ही केलात लग्न झाल्यानंतर आणि मग थांबलात. नवऱ्याने थांबवलं का? नवऱ्याने सांगितलंय बघ, मी घरी बसून लिहिणार, तूच घरी नसल्यावर मला स्फूर्ती कशी लागणार? बरोबर ना. तू कोणाबरोबर तेवढ्यासाठी बोलतेस? शांतारामजींनी नवरंग पिक्चर काढला. हो. आप उसकी स्फूर्ती देवता थी. तर म्हणाले, राम म्हणाले, मी तुझ्यासाठी घरी बसून लिहितो. मला हॉटेलमध्ये आवडत नाही, आणि तू माझ्या समोर पाहिजे. मला चहा आणून दे, एक तासाने जेवण आणून दे, मग तू राहा बाबा घरी माझ्या समोर. मी म्हटलं बरं झालं, कारण त्यावेळेस ना सगळे हिरोईन लोक सोलो डान्स करायच्या. सोलो डान्स कोणाला चान्स नव्हता. म्हटलं आता काय आपण मुलांना शिकवावं घरी. आपल्या परमेश्वर आपला राम त्याच्यासाठी मला, आणि लग्नासाठी मी वेडी लहानपणापासून. लग्न कुठून तरी लग्न व्हायला पाहिजे. सारखं लग्न. आई म्हणायची वेडी झाली माझी मुलगी, सारखं माझं लग्न कर, माझं लग्न कर. मी किती वर्ष लग्न डान्स करत बसू, किती वर्ष सांभाळू तुम्हा लोकांना, माझं लग्न झालंच पाहिजे. मग माझ्या लग्नाला सुलोचनाबाईंना सांगितलं माझ्या बाबांनी, बाबा ती वेडी होईल लग्नासाठी, मेहरबानी करा तिचं. सुलोचना म्हणले माझाच मुलगा आहे राम केळकर, मी दत्तक घेतलाय, त्याच्याबरोबर मी लग्न लावून देते. पण राम केळकर तयार नव्हते. त्यामुळे जीवन कला डान्सर ती मला सोडून जाणार म्हणे. मला सोडून जाणार, मी आपला साधा लेखक घरी बसून लिहिणार, मी नाही करणार. नाही म्हणत, तुम्ही बोला तरी तिच्याशी, गप्पा मारा, तुम्हाला पटली तर करा, नाहीतर नाही. मग म्हणाले की मी एकदा घरी येऊ का तुमच्या? या ना, आणि मला बोलायचंय तुमच्याशी. बरं बोला म्हणे, माझी इच्छा आहे तू घरी थांबावं, मुला बाळांना सांभाळ, तू वाटल्यास तू क्लास चालव डान्सचा, पण माझ्या समोर तू राहिले पाहिजे. सोडून दे आता, किती वर्ष तू काम केले. 500 पिक्चर म्हणजे काय झाले काय? 500 पिक्चर मध्ये काम केलं. 500 पिक्चर. गुल बकावली झालं सर, मिस पंजाब मेल, ताई तेलीन झालं सर, होमी वाड्याचे थिफ ऑफ बगदाद, फिरोज कुमार हिरो होता माझ्या बरोबर. थिफ ऑफ बगदाद त्यावेळेचे सगळे पौराणिक पिक्चर. राजू रिपोर्टर त्याच्यात हिरो होता, फिरोज खान. सगळे माझे म्हणजे एवढे मिळून खूप पिक्चर झाले ना, सगळे लिस्ट आहे माझ्या बाबांनी लिहिलेले. 500 पिक्चर म्हणजे काय झाले? म्हटलं नको आता, बस झालं 500, पुष्कळ झाले, आता मी नाही का. आता मला लग्न. आता मला लग्न. मग लग्न लहानपणापासून एक डॉक्टर होता आमच्या वाड्यात, बघली. त्याचे डोळे निळे. म्हटलं वसंत नाव. म्हटलं वसंत, मला लग्न करायचं तुमच्याशी. बेबी, मला बेबीच म्हणायचे नाही. बेबी तू लहान आहे का, तू मोठी हो, मग मी करतो लग्न. सारखं ते लग्न म्हणजे काय, खायला जिलेबी बासुंदी खायला मिळते, नटायला मिळतं, चांगलं एवढंच, बाकी दुसरं काय. मला कोणी पळून नेलं तर आईला मी म्हणायची ना, मला कोणी पळून नेलं म्हणजे मग रिअली झालं होतं. सितारा देवी डान्सर, त्यांच्याबरोबर मी गेले. ते सगळं कोटा बुंदी म्हणून सगळे बंदूक बिंदूक घेऊन डान्स, सगळे डाकू लोक तिथे, सगळे डाकू बसायचे समोर. सितारा देवी, ये लड़की कौन है? ये इसको छोड़ दो इधर ही, आप लोग जाओ. अरे ये क्या है? इसको छोड़ दो, वो हमारे इंटरटेनमेंट करेंगे, हमको डांस देखेंगे हम रोज. तर सितारा देवी त्यावेळेस काय बोलली नाही. अरे जीवन कुछ बोलना नहीं, हाँ बोलेंगे, हाँ मैं रहूंगी. आणि मला तिने काळा मेकअप केला, काळं लावलं सगळं, आणि जाताना सगळे टॉर्च घेऊन बघत होते सगळे डाकू. गेली कुठे?
अरे वो लड़की किधर है, हाँ, वो लड़की मालूम नहीं इधर ही किधर हो गए। अरे ये काली लड़की कौन है? वो हमारी नई डांसर है। नहीं नहीं सब लोग जाओ जल्दी, उसको रखा है ना? हाँ हाँ. हमने रखा है. आणि आम्ही सगळे पळून आलो तिथून. बापरे. हो एवढी डेंजर एअर. म्हणून म्हणून म्हटलं आई माझं लग्न कर ग, नाही तर डाकू लोक पळून नेतील मला. तुम्हाला 2 मुलगे योगेश आणि हेमंत, हम्म. ते काय करतात? हेमंत आहे तो रायटर आहे हम्म. आणि योगेश आहे तो काय झालं माझा गेल्याच महिन्यात तो वारला हो, आई एकाएकी. व्हेरी म्हणजे सॉरी टू हिअर. आणि आई म्हणायचं मला हे जग जगायचं नाही, मला पुनर्जन्म करायचा आहे. हा? तो स्वतः बोलायचा. हो. त्याला आध्यात्मिकचं भयंकर आवड, देवादिकांचं शंकर विष्णूचा भक्त होता तो अगदी. हो. तर त्याला ते देवांचं फार आवडतं. तो एकाएकच गेला हो. जेवला खाल्लं चांगलं माझ्या घरात चांगलं आणि रात्री झोपेमध्येच गेला. आता 2-3 महिने झाले आणि स्वप्नामध्ये येतोय, आई तू काय रडू नकोस, मी चांगल्या घरी जन्म झालेला आहे, माझा पुनर्जन्म झालेला आहे, मी चांगल्या आनंदात आहे. आणि दुसरा हेमंत केळकर तो रायटर आहे. भोळा शंकर त्यांनी पिक्चर काढलं, डायरेक्टर आहे, रायटर आहे. सुभाषगिरीकडे होता. भोळा शंकर काढला, त्याला तर इच्छा भक्तीच खरी शक्ती. तो आणि लिहिण्याच काम करतो. बस सून माझी चांगली आहे, ती उत्तम स्वयंपाक करते, शाळेत आहे पोद्दार स्कूल मध्ये 200 मुलांचं जेवण करते एका तासात. 200 मुलांचं जेवण करते, इतकी परफेक्ट आहे. तिला 2 मुली आहेत, ती एक डॉक्टर होणार आहे, सायकोलॉजी डॉक्टर. आणि धाकटी जी आहे काव्या ती पेंटिंग छान करते, ड्रॉइंग छान आहे, ते बालमोहन मध्ये. ओके. म्हणजे सगळे आम्ही हॅपी फॅमिली एकदम. जीवनताई, तुमच्याकडे बघितल्यानंतर मला असं वाटतं की जीवन असावं तर असं की जे परिपूर्ण असतं, आणि तुम्ही अक्षरशः सगळं जीवन असं परिपूर्णतेने जगलात. जिथे तुम्हाला वाटलं की नाही मला आता लग्नच करायचं आणि मला माझ्या करिअरला फुल स्टॉप लावायचा आहे, तिथे तो फुल स्टॉप लावला तरी सुद्धा तुम्हाला कधीही त्याच्याबद्दल दुःख वाटलं नाही. जेव्हा तुम्ही डान्स करत होता तेव्हाही तितकाच जीव ओतून केलात, संसार केलात तोही तितकाच जीव ओतून केलात, आणि आता सुद्धा तुमचं जे आयुष्य आहे तेही तुम्ही तितक्याच तन्मयतेने आणि तितक्याच मी म्हणेन एनर्जेटिकली जगता आहात. आणि हे पाहून मला परमेश्वराला असं म्हणावं असं वाटतंय की तुम्हाला त्यांनी असंच कायम खूप सुंदर आयुष्य देव आणि खूप एनर्जेटिक आयुष्य. एनर्जेटिक म्हणजे मी रस्त्याने चालतात व्यायाम करते, सगळं बघत राहतात. वरळी सीपेसला व्यायाम करते सगळ्यांच्या देखत. सगळे असे करतात. व्हेरी गुड व्हेरी गुड. फार. तर एक माणूस आलाय, तर गुजराती होता तो, चांगला सडपात. मैं आपका फ्रेंड बन सकता हूँ? मतलब अभी इस उम्र में तो क्या हुआ, आप तो जवान दिखते हैं, आप फ्रेंडशिप करने में क्या अर्थ है, बातें करेंगे एक दूसरे को देखेंगे, उससे क्या है, बहुत अच्छा लगता है. आप एक दिन भी नहीं आएंगे तो मुझे चैन नहीं पड़ता है. क्या बात है. अजूनही फ्रेंड आहे, बॉयफ्रेंड आहेत. अभी तो मैं जवान हूँ. अभी तो मैं जवान. बस. आणि सगळे लहान मुलं पण, माझी एक मुलगा होता तो शाळेत जायचा आणि शाळेच्या बाहेर उभा राहायचा, 17-18 वर्ष. मी म्हटलं हा मुलगा सारखा काय बघत राहून. मी मठामध्ये जायची वरळी नाक्याला, शिंदी मठ. तर म्हटलं काय रे तू इकडे ये, तू काय इथं शाळा तुझी इकडे समोर आहे, इथं का उभा राहत. नाही मला तुम्ही फार आवडताय. म्हटलं आवडता ना तर आधी अभ्यास कर, खूप शिक, पैसा कमव, नाव कमव, आणि मग मला बघायला ये. मग मागणी घालायला मग बघत बस. सो मी असं तुम्हाला म्हणेन की आमच्या पॉडकास्ट मध्ये तुम्ही आलात आणि इतक्या सुंदर सुंदर अशा एनर्जेटिक सगळ्या गप्पा आपल्या झालेल्या आहेत, आणि त्या पब्लिकला निश्चितपणानं आवडणार आहेत, माझ्या सर्व प्रेक्षकांना आवडणार आहेत, तुमच्या चाहत्यांना त्या सगळ्या आवडणार आहेत. तर मी असं म्हणेन तुम्हाला असंच एनर्जेटिक आयुष्य कायम मिळो. जीवनताई, तुम्ही माझ्या कांचन अधिकारी शो यामध्ये आलात पॉडकास्ट मध्ये, आणि आपल्या इतका गप्पा सुंदर रंगलेल्या आहेत आणि इतकं मस्त मजेशीर वातावरण एकदम असं मस्त करून टाकलं, मस्त एकदम एनर्जेटिक केलं. थँक्यू सो मच फॉर कमिंग. एक छोटीशी भेट. थँक्यू व्हेरी मच. फॉर मनीषा माझी तुझी मनीषा मैत्रीण. ही कुलस्वामिनी पैठणी जे आपल्याला माटुंग्याच्या स्टेशनच्या समोरच आहे, तर त्यांच्याकडनं ही एक डायरी तुम्हाला पैठणीचं. पैठणीचं. थँक्यू व्हेरी मच.